नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम 2026 यामधील प्रमाणित बियाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे या संदर्भामध्ये आजची अपडेट पाहणार आहोत। महा-डी-बी-टी खरीप हंगाम बियाणे अनुदान 2026 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। यामध्ये बंधू भगिनींनो, उडीद, तीळ, भात, सोयाबीन, तूर, नाचणी, मका व इतर बरेच सारे पीक यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने महा-डी-बी-टीच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करता येणार आहे। त्यासाठी फार्मर ID असणे बंधनकारक आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला महा-डी-बी-टी ह्या वेबसाईटवर यायचं आहे। ह्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथं टॅब दिसेल। यामध्ये आपल्याला बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक यावरती आपल्याला बाबी निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे। तो क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर ऑटोमॅटिक तिथं तुमचं गाव येणार आहे। गाव आल्यानंतर फार्मर ID, सर्वे नंबर आल्यानंतर तुम्हाला तिथं टोटल क्षेत्र दाखवल। यामध्ये निवड करायचं आपल्याला प्रमाणित बियाणे वितरण ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पीक प्रकारवरती ते ऑप्शन येत आहे गळीत धान्य। यामध्ये आपल्याला पीक निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व पिकाची इथं यादी दिसेल। यामध्ये कारळे, तीळ, भुईमूग, सूर्यफूल आणि खाली सोयाबीन। आपल्याला जे पण पीक निवडायचं त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं। आपण इथं सोयाबीन निवडू। याच्यामध्ये प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये आपल्याला इथं क्षेत्र निवडायचं आहे। आता आपण 1 हेक्टर इथं निवडू। हेक्टरमध्ये क्षेत्र निवडून आपल्या इथं बियाण्याचे प्रमाण किलोमध्ये पुढल्या ऑप्शन आपल्याला बियाणे प्रमाण इथं किलोमध्ये दाखवणार आहे। यामध्ये आपल्याला आता अर्ज समाविष्ट करा या घटकावरती क्लिक करून आपल्या इथं येस करायचं आहे। इथं येस केल्यानंतर आपल्याला परत आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढं टॅब दिसेल। या ऑप्शनवरती आपण अर्ज सादर करा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण अर्ज केलेले इथं दाखवलं। ह्याच्यामुळे आपण पहावरती क्लिक केल्यानंतर इथं आपण सहमती योजनेसाठी ज्या बाबतीत आपली निवड होईल त्या अटी आणि शर्ती मार्गसूचना लागू राहतील इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। ₹23.60 इथं मेक पेमेंट करायचं आहे। पेमेंट क्लिक केल्यानंतर आपल्याला रिसिप्ट भेटेल। आपल्याला पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। पेमेंट ऑनलाईन पद्धतीने बारकोडला स्कॅनिंग करून आपल्याला ₹23.60 आपल्याला चलन भरायचं आहे। चलन भरल्यानंतर आपल्याला पुढे पावती मिळेल। पावती मिळाल्यानंतर आपल्याला ती पावती जपून ठेवायची आहे। कारण की आपल्याला आपली निवड ती याच्यासाठी आपल्याला पावती जवळ असणे गरजेचं आहे। यासाठी आपल्याला फार्मर ID आवश्यक आहे। शेतकरी फार्मर ID पेमेंट केल्यानंतर आपल्याला एक पावती मिळेल। आता आपल्याला ही पावती आपल्याला बारकोड स्कॅन करून ठेवायची। यामध्ये पेमेंट करायचे नाव, पेमेंट केल्यानंतर आपल्याला नाव पावती याच्यामध्ये सर्व डिटेल दिलेले, अर्ज केलेला बाबीचा तपशील, यामध्ये आपल्या प्रमाणित बियाणे, जिल्हा दाखवले जाईल, तालुका आपलं गाव दाखवले जाईल, फार्मर ID दाखवली जाईल, सर्वे नंबर आणि अर्जाची तारीख पुढे दाखवलेली आहे। धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकऱ्याविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या। आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।